नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत आळूवडी। रोल न बनवता आळूवडी आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 10-12 आळूची पाने घेतलेली आहे। आळूची पाने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आळूचे देठ देखील काढून घ्यायचे आहे। आता आपण ही पाने छान अशी बारीक कट करून घेऊया। झटपट होणारी अशी आळूची वडी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। छान अशी आपल्याला पाने बारीक कट करून घ्यायची आहे। आता आपण बाकीचे देखील राहिलेली पाने कट करून घेऊया आणि पुढची तयारी करूया। इथे वाटण करण्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलेलं आहे। हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। त्यासोबत हिरवी कोथिंबीर देखील इथे वापरायची आहे। हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आपलं छान असं बारीक करून झालेलं आहे आणि पाने देखील छान कट करून झालेले आहे। आता यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊया। इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। यामुळे वडी छान कुरकुरीत होते। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे। 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे। ओव्यामुळे छान अशी चव येते। मिक्सरला बारीक केलेलं वाटण देखील घालून घ्यायचं आहे। इथे मी चिंच गुळाचा कोळ घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालायचा आहे। यामुळे वडी छान आंबट गोड चवीची होते। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे मी लाल तिखट वापरत नाही। आता छान मिक्स करून घेऊया आणि घट्टसर असा गोळा तयार आपल्याला करून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटात होणारी अशी आळूवडी आहे, नक्की ट्राय करा। छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण एका ताटाला तेल लावून त्यामध्ये थापून घेऊया। ताटाला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण मिश्रण घेऊन छान असं पसरून घेऊया। बोटाच्या साहाय्याने छान असं पसरवून घ्यायचं आहे। छान असं थापून झालेलं आहे। आता आपण बाकीचं राहिलेले देखील मिश्रण दुसऱ्या ताटाला थापून घेऊया। तेल लावलेल्या ताटाला हे पीठ थापून घ्यायचं आहे। इथे मी एका पॅनमध्ये पाणी घालून उकळून घेतलेलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून घेतलेलं आहे। त्यावर आपलं ताट ठेवून वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटे आपण वाफवून घेऊया। 10 ते 15 मिनिटे झालेली आहे। आपली आळूवडी देखील छान शिजलेली आहे। आता आपण थंड करून घेऊया। छान अशी आळूवडी आपली थंड झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। सुरीच्या साहाय्याने छान चौकोनी आकारामध्ये आपण कट करूया। छान अशी आपली आळूवडी कट करून झालेली आहे। आता आपण तळायला घेऊया। कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालेलं आहे। आता आपण एक आळूवडी यामध्ये सोडायची आहे आणि छान खमंग खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे।
पलटून घेऊया. सुंदर असा आळूवडीला रंग आलेला आहे. आपल्याला खरपूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. सुंदर अशी आपली आळूवडी तळून झालेली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या देखील राहिलेल्या आळूवड्या आपण तळून घेऊया. सुंदर खरपूस अशा आपल्या आळूवड्या तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करा. धन्यवाद.